अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जुन्या काळातील गोष्ट आहे. शहरात राहणारा शिवा नावाचा मुलगा त्याच्या आयुष्यात खूप निराश होता. त्याच्या निराशेचे कारण म्हणजे तो अजूनही काहीच करत नव्हता. त्याचे आई वडील नातेवाईक त्याला टोमणे मारायचे की तुझे सगळे मित्र काही ना काही कामधंदा करत असतात, पण तरीही तू अजून घरीच बसून आहेस. मित्रांमध्येही त्याची अनेकदा खिल्ली उडवली जात होती. तो कुठेही गेला की लोक त्याला विचारायचे की तो काय करतोय. हळूहळू त्याने नातेवाईकांना भेटणे आणि लोकांशी बोलणे बंद केले. आता तर तो कोणाचे फोनसुद्धा उचलत नव्हता. कित्येकदा घरीच राहायचा. तो एकटाच रडत बसून देवाला शाप देत त्याच्या नशिबाला दोष देत होता. आता त्याला आपल्या आयुष्याचं खूप काही वाटायला लागलं होतं. कधीकधी त्याला वाटायचं की तो काही करण्याच्या लायकीचाच नाही आहे. मग जिवंत राहून काय उपयोग. त्याने मरायचं ठरवलं. एके दिवशी शहरातील एका रस्त्यावरून तो जात होता. तेव्हाच त्याला एक गुरु दिसले, जे त्यावेळी इतरांना दुःखावर प्रवचन देत होते. तोही त्याच गर्दीत मागे बसून गुरुचे प्रवचन ऐकू लागला. दुःख हे आपल्याला जीवनाचे सत्य दाखवून जीवन योग्य पद्धतीने कसे जगायचे हे शिकवणाऱ्या शिक्षकासारखे असते, असे गुरु सांगत होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या गुरुकडून दुःखाच्या रूपात आयुष्य जगायला शिकू शकता, किंवा हवं असेल तर तुम्ही त्याला दुःखात बुडवून रडत बसू शकता. शिवाय ही गुरूंच्या या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होता, पण त्याला या गोष्टीमध्ये कोणताही अर्थ सापडला नाही. तो उभा राहिला आणि म्हणाला, दुःख काही शिकवून जात नाही, वेदनाच देऊन तो निघून जातो. दुःखाची वेदना अनंत आहे असे वाटते. यानंतर ज्या व्यक्तीला काहीही मिळणार नाही तो देखील त्याच्यासमोर लहान दिसू लागतो. गुरु म्हणाले, अखेर तुझे दुःख काय आहे. शिवाने आपली सर्व व्यथा गुरुसमोर सांगितली आणि विचारले, तुमच्याकडे माझ्या या दुःखावर काही उपाय आहे का. हे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले, तुमच्या आयुष्यात खरे दुःख ज्या दिवशी येईल त्या दिवशी तू माझ्याकडे ये. मी नक्कीच तुझे दुःख दूर करेन. असे बोलून गुरु हसायला लागले. शिवाने त्यांच्या प्रश्नाचा विचार केला, म्हणजे माझे दुःख खरे नाही का. मी ज्या दुःखातून जात आहे ते खोटे आहे का. माझे दुःख कोणीच समजू शकत नाही. जेव्हा आई वडीलच माझं दुःख समजू शकले नाही तर हे गुरु तरी कसे समजणार. शिवाने त्याच्या दुःखाने त्रस्त झालेल्या स्वराने निर्णय घेतला की आत्ता आपण काहीतरी करू. त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला, पण त्यात यश मिळत नव्हते. पण तो काहीतरी प्रयत्न करतोय याचा त्याच्या घरच्यांना आनंद झाला. तो त्याच्या व्यवसायात गुंतला होता आणि हळूहळू यशही येऊ लागले. त्यानंतर त्याने वेग घेतला आणि अवघ्या 3 वर्षातच तो मोठा उद्योगपती बनला. आता या शिवाच्या आजूबाजूला जे लोक होते, ज्यांना त्याची काळजी वाटायची, तो त्यांना आवडायला लागला होता. त्याच्या कामाचे सर्व कौतुक करायचे. आता त्याचे कुटुंबही त्याचे कौतुक करताना थकत नव्हते. दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होती. आता तो त्याच्या आयुष्यात खूप खुश होता. त्यांच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की मोठा उद्योग तू सुरू कर आणि तू जास्त पुढे जाण्याचा विचार कर, की तू या शहरात, या राज्यात सर्वात मोठा व्यवसाय करणारा झालास तर तुला किती आनंद होईल, किती लोकांना तुझ्यात सामील व्हायला आवडेल, तुझी किती कमाई होईल. मित्रांचे हे बोलणे ऐकून शिवाच्या मनात घर करून गेले. आता तो अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला हे सर्व खूप लवकर करण्याची घाई झाली होती. हे सर्व मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला जास्त वेळ वाया घालवायचा नव्हता. त्यामुळेच तो अयोग्य अशा गोष्टी करू लागला. त्याने आपल्या मित्रांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यास सुरुवात केली. अधिक नफा कमवण्याच्या लालसेपोटी त्याने आपल्या मालामध्ये भेसळ सुरू केली. इतर व्यापाऱ्यांविरुद्ध षडयंत्र रचले, त्यांना धमकावले. त्याच्या मित्रांनी त्याला जे काही करायला सांगितले तो सर्व तो करत राहिला. तो इतर पद्धतीपेक्षा जास्त पैसे कमवत होता.
पण आता त्याच्या आयुष्यात फक्त शांतता होती, सुख होतं, पण त्याचे मन शांती नाहीशी झाली होती. त्याला रात्री झोप येत नव्हती. तो सतत व्यस्त होता. सुखाच्या सर्व गोष्टी मिळूनही त्याला कोणताच आनंद घेता येत नव्हता. एके दिवशी शिवा त्याच्या कामाच्या निमित्ताने कुठेतरी जात होता. त्याला वाटेत गुरुचा आश्रम दिसला. तो थांबला. तो गुरूंकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, तुम्ही म्हणालात की जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये. आता मी खूप दुःखी आहे. माझी रात्रीची झोपच गायब झाली आहे. मला कुठेही शांतता मिळत नाही. अशा प्रकारे शिवा याने आपल्या सर्व समस्या गुरूंसमोर सांगितल्या. गुरु म्हणाले, तू मला पहिल्यांदा भेटलास तेव्हाही तू काही दुःखात होतास. त्या दुःखातून तू काय शिकलास? त्यावर शिवा बोलला की मी शिकलो फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही. तुमचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल आणि केवळ काम करून काहीही होत नाही. आपले काम शेवटच्या टप्प्यावर नेणे हे देखील आवश्यक आहे. वाटेत कितीही अडचणी आल्या, मन कितीही निराश झाले आणि तेव्हा वाटेल की आता भविष्यात काहीही होणार नाही, तेव्हा निराश न होता मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल असा विश्वास ठेवायला हवा. लोक फक्त यशस्वी लोकांचाच मान करतात. मग कोणी कितीही चांगले असो, तो लोकांच्या नजरेत खूप महान आहे. हे सर्व मी शिकलो. त्यावेळी गुरु हसून म्हणाले, हे खरे दुःख नाही. जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये. मी नक्कीच तेव्हा ते सोडवीन. मग गुरूंना शिवाने स्वतःबरोबर आणलेल्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेली घागर गुरूंना भेट म्हणून देऊ केली. हे पाहून गुरु त्याला म्हणाले, याचा मला काही उपयोग नाही. त्या झाडाखाली खड्डा खणून त्यात पुरून टाक. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शिवाने तो घाती घागर झाडाखाली पुरली आणि तिथून तो निघून गेला. काही दिवस व्यवसाय चांगला चालला होता, पण चुकीच्या व्यवसायामुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला. त्याची सर्व संपत्ती हळूहळू संपुष्टात येऊ लागली आणि एक दिवस असा आला जेव्हा त्याच्याकडे काहीच उरले नव्हते आणि त्याच्यावर कर आकारला गेला होता. परंतु त्याने त्याच्या मित्रांकडून सर्व कर्ज घेतले होते म्हणून तो आरामात होता. तो विचार करायचा की त्याचे मित्र वाईट काळात त्याला साथ देतील, पण तसे काहीही झाले नाही. वाईट वेळ येताच मित्रांनी प्रथम त्याच्याकडे कर्जाची मागणी करण्यास सुरुवात केली आणि कर्ज परत न केल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या हितचिंतकांनी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याचे मित्र जे त्याच्यासोबत मस्ती करायचे आता त्याच्यापासून पळू लागले. त्याच्या घरच्यांनी त्याच्या चुका आणि उणिवा मोजायला सुरुवात केली. त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. त्याने वडिलांना मदत मागितली असता वडील म्हणाले, माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही. त्याचे दुःख समजून घेणारे आता आजूबाजूला कोणीच नव्हते. तो लोकांना भेटला, पण त्याची फसवणूक झाली. या विश्वासघाताने त्याचे मन दुखावले गेले. त्याला वाटू लागले, आता जगण्यात काहीच अर्थ नाही. आता मरण हाच एक पर्याय आहे. तो आत्महत्या करण्यासाठी डोंगराकडे जात होता. त्याला अचानक आठवण झाली की गुरु म्हणाले होते की जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा तू माझ्याकडे ये. तेव्हा तो गुरूंकडे गेला व त्यांना सर्व व्यथा सांगितली. तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला, माझे हे दुःख सोडवा. शेवटी खरे दुःख काय आहे? गुरुदेव म्हणाले, आधी तू सांग की तू या दुःखातून काय शिकायला मिळाले. तेव्हा शिवा म्हणाला, माझ्या यशामुळे, आपल्या प्रगतीमुळे जी माणसं आपल्या आयुष्यात आली आहेत ती नक्कीच आपला विश्वासघात करतील, कारण ते वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहणार नाहीत. हे मला समजले. ते फक्त चांगल्या काळातच आपला फायदा घेतात आणि वाईट काळात आपल्याला सोडून निघून जातात. फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे जे आपल्या वाईट काळात, अपयशाच्या काळात आपल्या पाठीशी उभे असतात. पण अशी माणसं फार कमी असतात. त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांचा अपमान होता कामा नये. कोणाच्या विरोधात कधीही कट रचू नये. हे देखील मी शिकलो. माणसाने आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने केले पाहिजे
आणि कधीही लोभी होऊ नये. आपली सर्व व्यथा आणि अनुभव सांगितल्यावर शिवा डोळ्यात अश्रू घेऊन गुरूंसमोर बसला. काही वेळाने गुरु उठले आणि त्यांनी त्या झाडाखाली खड्डा खोदून सोन्याच्या नाण्यांनी भरलेली घागर बाहेर काढली आणि ती शिवाला देऊन म्हणाले, तुझ्या आयुष्यात खरे दुःख आल्यावर माझ्याकडे ये. मग त्याने गुरूंचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून शिवा तेथून निघून गेला. त्या पैशातून त्याने छोटासा व्यवसाय सुरू केला. त्याने अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे व्यवसाय केला. काही वेळातच तो आपल्या शहरातील मोठा व्यापारी बनला. त्याचे जीवन सुख आणि सुविधांनी भरलेले होते. पण कोणी कितीही चांगलं असो,
इच्छा देखील त्याच्या इच्छेतून बाहेर पडतात. शिवा बोलला, गुरुदेव, तुम्ही माझे खरे दुःख सोडवले. खूप खूप धन्यवाद. यापुढे मी स्वतःला गोळा करण्याचा प्रयत्न करेन. गुरु म्हणाले, मानवी शरीरात खूप ऊर्जा असते. शक्तीही भरपूर आहे, पण ती निरुपयोगी कामात वाया जाते. आपले मन व्यर्थ गोष्टीत मग्न आहे आणि ज्ञानाशिवाय फक्त त्याची शक्ती. म्हणूनच आपल्या चेतनेच्या सामर्थ्याकडे लक्ष द्या आणि ते गोळा करा. आत्ता मात्र शिवाला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली होती. त्याने गुरूंचे आभार मानले आणि तो शांतपणे तेथून निघून गेला. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ.